कुंभ राशी 1 मे पासून 15 मे पर्यंत मिठाई वाटण्यासाठी तयार राहा. या 5 अद्भुत अशा घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आलेली संधी सोडू नका. अशीच निघून जाईल आणि तुमच्या जवळ पश्चातापाशिवाय दुसरं काहीच राहणार नाही. जर तुम्ही ही कुंभ राशींचे जातक असाल तर देव आणि ग्रह नक्षत्रांच्या विशेष योगामुळे लक्ष्मीनारायण योग तयार होणार आहे. यामुळे तुम्हाला एकाच वेळी 3 वरदान मिळणार आहेत. महादेव आणि शनिदेव यांच्या कृपेने 1 मे पासून तुमच्या आयुष्यात सर्वात भाग्यशाली दिवस सुरू होणार आहे. या दिवसापासून तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्वतेचा योग येणार आहे. गुरुजींचे शब्द खरे ठरणार आहेत, कारण हा ईश्वराने दिलेला वरदान आहे जो फक्त भाग्यवान लोकांनाच मिळू शकते. 1 मे पासून तुमच्या जीवनात काही शुभ घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुमच्या जीवनातील दुःख आणि अडचणी दूर होतील. दीर्घकाळापासून तुमच्या जीवनात सुरू असलेल्या समस्या आणि अडचणी 1 मे पासून सुरू होणार आहेत. 2025 हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. या तारखेनंतर तुमचे नशीब पलटणार आहे. सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत. कुंभ राशींचे जातक कर्मप्रधान असतात. तुम्ही स्वावलंबी असता, दुसऱ्यांवर विश्वास ठेवता आणि त्यांच्या दुःखात सहभागी होता. तुम्ही लोक समर्पित, कष्टाळू आणि ध्येयासाठी चिकाटीने वागणारे असतात. ते जुन्या चालीरीतींचे अनुयायी असतात, पण ते स्वभावाने खेळकर, आनंदी, स्वतंत्र, बंडखोर, भावनिक, शिस्तप्रिय, संयमशील, सर्जनशील, महत्त्वाकांक्षी आणि प्रामाणिक असतात. पण अनेकदा दुसऱ्यांची मदत करताना स्वतःचे नुकसान करून घेतात आणि यामुळे तुम्ही मागे पडता. यामुळे तुमच्या वागण्यात काही बदल करण्याची गरज आहे. इतरांपेक्षा स्वतःच्या हितावरचा विचार करा. लक्ष्मीनारायण योगाचा लाभ मिळवायचा असेल तर या काळात ग्रह नक्षत्र तुमच्या कुंडलीत लक्ष्मीनारायण योग तयार करत आहे. त्यामुळे त्या गोष्टींमध्ये अडथळे येत होते ते आता सहज पार पडतील आणि त्यात मोठे यश मिळेल. सध्या ग्रहांची चाल तुमची अनुकूल आहे, त्यामुळे त्याचा योग्य फायदा घ्या. शनिवार शनिदेव तुमच्यावर विशेष कृपा करणार आहेत, त्यामुळे भरभराट आणि यश तुमच्या जीवनात येणार आहे. पण कृपया कोणतीही चूक टाळा. विशेषतः अशी चूक कृती करू नका जी शनिदेवांना अप्रिय वाटेल. कोणत्याही व्यसन किंवा चुकीच्या संगतीपासून दूर राहा, कारण शनिदेव कर्मानुसार फळ देतात. राजयोग तुमच्या कुंडलीत आहे. सध्या तुमच्या कुंडलीत राजयोग म्हणत आहे, जो तुम्हाला रंकातून राजा बनवण्याची ताकद देतो. समाजात तुमचा मानसन्मान वाढतो आणि तुम्हाला मोठी प्रगतीही होती. आर्थिक आणि शैक्षणिक यश मिळते. प्रॉपर्टी संबंधित काही प्रलंबित प्रकरणे तुमच्या बाजूला निकाली लागतील, ज्यामुळे मोठे आर्थिक यश मिळेल. विद्यार्थी असाल तर तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तसेच परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीतील शनीची साडेसाती 24 जानेवारी 2022 रोजी सुरू झाली आणि आता ती 3 जून 2027 रोजी संपेल. शनीच्या साडेसातीच्या काळात आपल्या कृतीकडे लक्ष द्या. केवळ चांगली कारणे श्रेणींच्या कोप यापासून तुमचं रक्षण करू शकतील. त्यामुळे तुम्ही असे काहीही वाईट करू नका ज्यामुळे शनी नजरेत ती गोष्ट घेऊन तुमच्यावर त्याचा जास्त कोप होईल. मंडळी, कुंभ राशींच्या लोकांसाठी मे 2025 मध्ये कार घेण्याचा योग आहे. जर तुम्ही प्लॉट किंवा घर विकण्याचा विचार करत असाल तर मे 2025 मध्ये ऑगस्ट 2025 दरम्यान केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतील. शुक्राच्या संक्रमणामुळेच तुम्हाला फायदा होईल आणि कार किंवा घर घेण्याचं स्वप्न यावर्षी कुंभ राशीचं पूर्ण होईल. 30 एप्रिलपर्यंत तुमच्या कुटुंबात राहू आणि केतूचा प्रभाव असेल आणि मतभेद घेऊ शकतात. घरगुती जीवनात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे यावर्षी इतरांच्या मनात चालवण्यापेक्षा चर्चेतून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. हे सर्व वर्ष कौटुंबिक जीवनासाठी तणावपूर्ण असू शकतं, म्हणूनच काळजीपूर्वक जगा. हे वर्ष लव्ह लाईफसाठी संमिश्र म्हणता येईल. आरोग्याच्या दृष्टीने 2025 हे वर्ष
कुंभ राशींच्या लोकांसाठी तापदायक असू शकते. राहू विशेषतः मे नंतर आरोग्याच्या समस्या घेऊन येईल. पोट आणि मनाशी संबंधित समस्या असू शकतात. तथापि मे नंतर तुमचं आरोग्य हळूहळू सुधारेल आणि जास्त काळजी करण्याची गरज नाही. कुंभ राशींच्या जातकांनो, शनिदेव आणि महादेव यांची कृपा मिळवण्यासाठी हे करा. शनिदेवासाठी कुत्र्याला लाल रोटी आणि शनिदेवाच्या मंदिरात जाऊन सरसोच्या तेलाचा दिवा लावा. महादेवासाठी दररोज स्नानानंतर शिवलिंगावर जल अर्पण करा. त्यात अक्षता, तांदूळ, बेलपत्र आणि धतुरा अर्पण करा. हे उपाय केल्यास महादेवांनी शनिदेव दोघांनीही कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या जीवनात प्रगतीचा मार्ग उघडेल. या अद्भुत संधींचा लाभ नक्की घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.